नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष विशेष भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. येणाऱ्या गुरुवारच्या उद्यापनासाठी जर तुम्ही रांगोळीच्या शोधात असाल तर तुम्ही कुठेही जाऊ नका मैत्रिणींनो, इथेच थांबा. कारण आपल्या चॅनलवरती एकदम सोप्या पद्धतीने रांगोळ्या काढून दाखवलेल्या आहेत आणि आधीच्याही व्हिडिओमध्ये एकदम सोप्या रांगोळ्या आहेत. आजचा व्हिडिओही नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर रांगोळ्या आवडल्या तर लाईक करायला, कमेंट करायला आणि शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण एकदम सोप्या पद्धतीने आणि हळदी कुंकूसाठी एकदम भारी रांगोळ्या आहेत. तर बघू शकता आपली पहिली रांगोळी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करून काढलेली आहे. दोन्ही साईडला अशा 2 रांगोळीने बॉर्डर तयार करून घेतली आणि आतमध्ये आकाशी कलर भरते मी. तुमच्याकडे जर हे कलर्स अवेलेबल नसतील तुम्ही दुसरे कलर वापरूनही रांगोळी काढू शकता. तुमच्याकडे जे पण अवेलेबल असतील कलर त्यांचा वापर करा आणि सेम डिझाईन काढायची. इयरबडच्या मदतीने अशी डिझाईन काढून घेते मी. 4ही रांगोळ्या अतिशय सोप्या आहेत. नक्की ट्राय करून बघा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण रोजच एकदम सोपे आणि सुंदर रांगोळ्या मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तुम्ही आधीचेही व्हिडिओ नक्की चेक करा. तुम्हाला जर नवनवीन डिझाईन बघायला आवडत असतील, काढायला आवडत असतील तर चॅनलला अवश्य भेट द्या. टूथपिकच्या मदतीने ही डिझाईन तयार करून घेते मी. तुम्ही काडीचा वापरही करू शकता. शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करत असतो, हळदी कुंकू करतो. त्यासाठी तर ह्या रांगोळ्या खूपच सुंदर आहे काढण्यासाठी. तुम्ही महालक्ष्मी मातेच्या पूजेसमोर काढू शकता किंवा दारासमोर बॉर्डर म्हणून पण काढू शकता. तुमच्या जर दारासमोर भरपूर जागा असेल तर तिथे आपण हा छोटा पट्टा काढला आहे, तुम्ही पूर्ण अजून मोठा पण वाढवू शकता. पुढची रांगोळी आपण फुलांचा वापर करून काढलेली आहे. ही फुलांची मांडणी करून घ्यायची, वेगवेगळे तुमच्याकडे जे पण कलर्समध्ये अवेलेबल असतील ते. तुम्ही बघितलंच असेल की आता आपण जवळजवळ म्हणजे या गुरुवारी महिना होईल, म्हणजे पूर्ण मार्गशीर्ष महिन्यासाठी आपण एकदम प्रत्येक डिझाईन ही नवीन आणलेली मी तुमच्यासाठी तयार केलेली आहे. पूर्ण विचार करूनच मी डिझाईन्स तयार करत असते, म्हणजे तुम्हालाही घाई गडबडीमध्ये छान छान रांगोळ्या काढता यावा, हा त्यामागचा हेतू आहे. तर प्रत्येक डिझाईन ही नवीच आहे आपल्या चॅनलवरती. चमच्याच्या मदतीने आपण जो छोटा चमचा आहे माझ्याकडे त्याच्या मदतीने अशी डिझाईन तयार करून घेतली. त्यात पिवळा कलर भरला आहे. कलर कॉम्बिनेशन कुठलं वापरायचं हे सर्वस्वी तुमच्यावर डिपेंड आहे. समजा तुमच्याकडे कमी कलर असतील तर त्यानुसार तुम्ही कलर वापरू शकता. तर अजून आपण 2 दिवस मार्गशीर्ष विशेष रांगोळ्या बघणार आहोत आणि त्यानंतर आपल्या रेग्युलर बघू थोडे दिवस आणि मग हळदी कुंकू, मकर संक्रांत विशेष रांगोळ्या बघू. तसं तुम्हाला मी पोस्टमध्ये टाकतच जाईल, त्याप्रमाणे पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत. ही रांगोळी आपली रेडी झालेली आहे. एकदम सोपी सुंदर रांगोळी आहे. पुढच्या रांगोळीतही आपण फुलांचीच म्हणजे फुलांचाच वापर केला आहे. अशी फुलांची मांडणी करून घेतली, एकदम जवळजवळ ठेवलेत ते आणि दोन्ही साईडने टिपक्यांचा वापर करून बॉर्डर तयार केली खालच्या आणि वरच्या साईडने.
तुम्हाला तुमच्याकडे खूपच कमी वेळ आहे त्यासाठी ह्या रांगोळ्या काढण्यासाठी चांगला ऑप्शन आहे. फुलं ठेवून घ्यायची, अशी मांडणी करून घ्यायची आणि अशी टिपक्यांची डिझाईन तयार करायची. नक्की काढून बघा ह्या रांगोळ्या मैत्रिणींनो, तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तसं तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. ही रांगोळी आपली रेडी झालेली आहे, सोपी आणि सुंदर. चला तर आता ही शेवटची रांगोळी आजच्या भागातली. यात आपण असा पोपटी कलर फिलरच्या मदतीने टाकून घेतो, एकदम बारीक पट्टा तयार केला आहे. आणि ही रांगोळी बघताय म्हणजे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत आला आहात, तर तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून, वेळात वेळ देऊन तुम्ही रांगोळी बघताय आणि ट्राय करताय. खूप मनापासून धन्यवाद. खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही कमेंटद्वारे कळवतात की आम्ही तुमच्या रांगोळ्या काढतोय, खूप सुंदर रांगोळ्या आहे. तर तुमचे मनापासून धन्यवाद जे जे कमेंट्स करतात त्यांच्या. अशाच रांगोळ्या तुम्हाला पुढेही बघायला मिळणार आहेत. तर नक्कीच व्हिडिओ चेक करत राहा. रोज रांगोळ्या, नवीन रांगोळ्या काढत राहा दारासमोर. एकदम सिंपल ही रांगोळी. तर आपल्या सर्व रांगोळ्या आजच्या भागातल्या काढून होत आलेल्या मैत्रिणींनो, तर पुढच्या भागातही आपण अशाच सोप्या आणि सुंदर रांगोळ्या बघणार आहोत. तर तुम्ही अजूनही समजा दारासमोर रांगोळी काढायला सुरुवात नसेल केली तर नक्की सुरुवात करा. खूप छान वाटतं जेव्हा आपण रांगोळी काढतो. छोटीशी का होईना रोज दारासमोर एक छोटीशी रांगोळी काढायची. तुम्हाला जमत नसेल हाताने तर तुम्ही स्टेन्सिलचा वापर करूनही रांगोळी काढू शकता. तर भेटूया अशा सोप्या आणि सुंदर रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. आपले व्हिडिओ नक्की बघत जा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. बाय बाय.